सॉफ्ट आणि असा मस्त झालेला आहे छेना. याला आपल्याला हाताने आता थोडंसं दाबून घ्यायचं आहे 2-3 मिनटं. अतिशय सोपी स्टेप्स आहेत या. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये कोणी बऱ्याच याच्यामध्ये वेगवेगळ्या रेसिपी असतात प्रत्येकाच्या. कोणी याच्यामध्ये रवा घालतं, कोणी मैदा घालतं, कॉर्नफ्लॉवर कोणी घालतात, पण काही याची आवश्यकता पडणार नाही आहे. आता मी याचे छोटे गोळे बनवून घेतोय. हाताने त्याला गोल फिरवायचं असं आणि थोडं दाबून घ्यायचं आहे बस. दूध हे आता रिड्यूस झालेलं आहे. मी आता गॅस बंद करतोय. याच्यात मी साखर अजून काही टाकलेलं नाही आहे. दूध जर चांगल्या क्वालिटीचं असेल, हाय फॅटवाला असेल तर याच्यामध्ये गोळे जास्ती होतात बस. आणि आता आपल्याला हाय फ्लेमवर याला आपल्याला उकळायचं आहे बरं का. हे टाकलेले आहेत आणि आता याला झाकायचं आहे. याला आपल्याला हाय फ्लेमवरती उकळत्या पाण्यामध्ये 20 मिनटं याला शिजवायचं आहे. पण हे शिजवताना हे गरम पाणी मधनं शिंपडायचं आहे. काय होतं की हे उकळता ते रिड्यूस होतं, पाणी कमी होतं पाणी, तर त्याची जी त्याचा थिकनेस आहे, त्याचा जे साखर टाकलेली आपण, तो पाक जास्ती घट्ट नको व्हायला, त्याच्यासाठी या पाण्याचा उपयोग होतो आपल्याला. म्हणून हे पाणी आपण मधनं थोडं टाकणार आहोत. आणि मी इथे काय केलेलं आहे, इथे दूध आटवून घेतलेलं आहे थोडंसं. जर इथे टाकायची असेल तर ही साखर आपल्याला इथे टाकता येईल. मी आता सध्या हे टाकतोय साखर. पण तुम्हाला अजून एक आयडिया सांगतो की इतर वेळी काय करायचं, आपण एक प्रश्न असतो की आता ही रसमलाई केली तर या बाकीच्या पाण्याचं काय करायचं, साखरेचं. यालाच थोडंसं रिड्यूस केलं, अजून त्याचा पाक तयार केला आणि तो पण याच्यामध्ये वापरला तरी चालेल. आता इथे सध्या साखर टाकलेली आहे आणि आता याला शिजवल्यानंतर बघा कसे हाय फ्लेमवरती शिजत आहेत. आणि जसं जसं ते शिजतील 5-10 मिनटानंतर त्याचा साईज ऑलमोस्ट डबल होणार आहे. वा, मस्त फुलायला लागलेले आहेत. आता टाकतो याच्यात पाणी, गरम पाणी. रंग पण एकदम व्हाईट आलाय, मस्त आलाय रंग आणि फुलतायत छान. त्याला फक्त मी हलवतो म्हणणं, म्हणजे सगळ्यांना जागा मिळेल फुलायला. याच्यामध्ये आपण वेलची टाकली आहे, त्याच्यामुळे ते जे गोळे आहेत त्याला पण वेलचीचा स्वाद लागणार आहे छान. हे आता होत आला एक साधारणपणे 2 मिनटं, 20 मिनटाला अजून 2-1 मिनटं कमी आहेत. त्याच्यानंतर आपल्याला या पाण्यामध्ये त्याला थोडंसं काढायचं आहे. किंचित थोडी साखर याच्यात टाकतो. साखरेचं पाणी आहे साधं. आता या पाण्याचा गॅस बंद केलेला आहे. थोडंसं थंड करतो या पाण्याला. कोमट पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला. पण हे सगळं करताना खूप घाई करायची नाही आहे. प्रत्येक स्टेपला महत्त्व आहे आणि त्याला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ लागू द्यायचा आहे. 20 मिनटं लागले तर लागू द्यायचे आहेत. पण त्याच्यामुळे काय होईल की रसमलाई आपली एकदम परफेक्ट होईल, छान आणि स्पॉन्जी अशी होईल. आता काय करतोय मी, पुढची स्टेप, कोमट पाण्यामध्ये याला काढून घेतोय एक. आता गॅस बंद करतोय. क्या बात आहे. एकदम मस्त झालेले आहेत. थोडंसं याला दाबतोय, किंचित पाणी यातलं काढून दुधामध्ये सोडतोय. हा थोडासा पाक आपल्याला उकळून मी म्हटल्याप्रमाणे याच्यामध्ये टाकता येईल. आता सध्या मी हे टाकत नाही आहे. याला उकळून किंचित आपल्याला थोडंसं टाकता येईल मी म्हटल्याप्रमाणे, म्हणजे आपल्याला हा जो रस आहे तो पण ॲडजस्ट होईल. बस याला आता मी व्यवस्थित सोक करून घेतो आणि एका प्लेटमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. फ्रुटी रसमलाई करण्यासाठी लागणारं साहित्य: साखर, पिस्त्याचे काप, बदामाचे काप, केशर, वेलची पूड आणि विनेगर. कृती: प्रथम एका भांड्यात 1 लिटर दूध तापवून घ्यावं. दूध तापवल्यानंतर अर्धा लिटर दूध दुसऱ्या भांड्यात काढून त्यामध्ये केशर आणि बदाम पिस्त्याचे काप घालावेत. एका छोट्या बाउलमध्ये विनेगर घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते मिश्रण गरम दुधात घालावं. त्यानंतर मिश्रणात बर्फ आणि थंड पाणी घालावं. तयार फाटलेलं दूध गाळून त्यातील सर्व पाणी बाजूला काढून नीट पिळून थंड करून घ्यावं. एका फ्राईंग पॅन मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये पाऊण ते 1 वाटी साखर आणि वेलची पूड घालावी. कापडातील फाटलेलं दूध नीट एकजीव करून त्याचे छोटे गोळे करून त्याला चपटा आकार द्यावा. साखरेच्या उकळत्या पाण्यात
पाण्यात तयार चपटा आकार टाकून अंदाजे 20 मिनिटं शिजवून घ्यावं. गरम दुधातील मिश्रणामध्ये साखर आणि आवश्यकतेनुसार गरम पाणी घालावं. एका बाजूला साखरेचं कोमट पाणी तयार करून त्यामध्ये शिजवलेले गोळे घालावेत. तयार गोळ्यातील पाणी काढून ते दुधाच्या मिश्रणामध्ये घालून नीट मिसळून फ्रुटी रसमलाई सर्व्ह करावी.